नमस्कार मित्रांनो, मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण शेतातला आणखीन एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर आपण आज चुलीवरचं जेवण बनवणार आहोत. तर मी आत्ता चुलीवरती तुरीची डाळ घातलेली आहे. हे बघा, चुलीवरची डाळ मी घातली आणि पलीकडेच मी भात देखील घातलेला आहे. आता आपण बघूयात की कसं कसं चुलीवरचं जेवण होते. चला तर मग आपण आता भेंडीची भाजी करून घेऊयात. त्याच्यासाठी मी ही गावरान भेंडी घेतलेली आहे. आता आपण त्याची भाजी करूयात. मी कट करून घेते सगळी भेंडी आणि त्याच्यानंतर आपण भाजी फोडणीला घालूयात. या सगळ्या भेंड्या आपण अशाच प्रकारे कट करून घेऊयात. आता मी चुलीवरती कढई ठेवून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण तेल घालूयात. आता आपलं तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये लसूण घालून घेणार आहे. हा लसूण देखील आपल्याला आता तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे. आता आपल्या लसणाला लाल कलर आलेला आहे. तर आपण त्याच्यात भेंडी टाकून घेऊया. आता आपण भाजीला छान असं परतून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंसं मीठ घालूयात. आपण आज सगळा स्वयंपाक हा चुलीवरचा करतोय, त्याच्यामुळं त्याची टेस्ट ही थोडी वेगळीच येणार आहे. आता आपली भेंडी परतून झाली. आपण त्याच्यामध्ये मीठ घालूयात. आपल्याला जेवढं मीठ लागेल तेवढं आपण घालून घेऊयात. आता आपली भाजी देखील परतून झाली. आपण आता त्याच्यात हळद घालूयात. हळद घातल्यावर देखील आपल्याला भेंडी परतून घ्यायची. तुमच्याकडे टोमॅटो अवेलेबल असेल तर तुम्ही टोमॅटो पण घालू शकता याच्यात. माझ्याकडे आता नाही आहे, त्याच्यामुळे मी घातला नाही आहे. आता मी याच्यावरती झाकण ठेवून याला शिजवून घेते. हे चपाती आता लाटून घेतली. चपाती चुलीवर टाकली आहे बघा. आता या शेतातल्या चुलीवरली चपातीची चव कशी असते ती आता बघू ती आहे. आता भेंडीची भाजी, वरण, भात, चपाती. आता आपलं जेवण सगळं तयार झालं. पूर्व वरण, भात, भाजी. आता याची चव बघू. मी बघतो आता याची चव. तुम्ही बी या आणि सगळी आपण आता मिळून चव बघू याची. हा, छान झालं, छान.